निर्णय कोणचा चुकीचा नाही, फक्त आयोजकांना टेन्शन देऊ नका. तर चला, इथे स्वागत कक्षामध्ये शुभ सन्मान संपन्न केला जाईल. परंतु पहिल्यांदा आपण मॅच सुरू करतो. दोन संघ कुठल्या प्रकारे विश्रांती नाही, तात्काळ इथे लढत इथे संपन्न केले जाईल. तर स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. रायगड जिल्ह्यातील पहिली मानाची नाईट स्पर्धा अर्थातच डे नाईट फॉर्म्युला ज्यांच्या माध्यमातून आपण अप्रतिम पाहिलं असे पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव सन्माननीय आमचे वरिष्ठ समालोचक संतोषजी गरज सर पेठ, पनवेल प्रीमियर लीगचे आधारस्तंभ म्हणून पनवेल प्रीमियर लीगला अगदी एकदा मोठ्या पर्वामध्ये पोहोचवणारे असे आमचे गरज सरांचा शाही ताटात हा सन्मान सोहळा इथे संपन्न होतो. समाजसेवा, ईश्वर सेवा, मनी बालगत पनवेल प्रीमियर लीगचा वर्षानुवर्ष आपण हा डंका पाहतो, ज्यामध्ये संतोषजी गरज सरांची प्रचंड मेहनत, संतोषजी गरज सर असतील, त्यानंतर संदीपजी वास्कर असतील, या व्यक्तिमत्वांमुळेच ही पनवेल प्रीमियर लीग ही अगदी वेगळ्या उंचीवरती पाहतो. असे सन्माननीय गरज सरांचा शाही ताटात सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर आजच्या या अंतिम लढतीकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. तर थँक्यू सो मच. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे वरिष्ठ समालोचक संतोष गरज सर पेठ यांचं आपण ग्रेट समालोचन पाहिलं. आता ते रवाना होतील पेठला. त्यांचे मनस्वी स्वागत, मनपूर्वक आभार. आणि आजच्या अंतिम लढतीकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. नुकता जो टॉस पाहिला, काहीशा नाट्यमय घडामोडी घडताना पाहिल्या, परंतु तात्काळ दोन संघनायकांमध्ये एक वेगळी चर्चा आणि पुन्हा एकदा टॉस संपन्न झाल्यानंतर टॉस जिंकलाय टीम तलोजे मजकूरनं. आणि पहिल्यांदा तलोजे मजकूर संघाच्या माध्यमातून फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल टीम खाणाव. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक अशा शुभेच्छा इथे दिल्या जातील. अप्रतिम लढतीचा आगाज इथे होताना पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड आहे. अगदी उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र, परंतु डे फॉर्मॅटमध्ये उद्या अगदी पहिला सामना हा सुरू होणार आहे. आणि हे पाहता अगदी वावंजे आणि शिरवली या दोन संघांना जितू लवकर यावं लागेल. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला यायचं आहे आणि तुमच्या अगोदर आकाशला यायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि नंतर मंडपवाले ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद ज्यांचं कार्य कुशलतेनं दमदार लिहिलंय असं पार पाडले असे सन्माननीय रामचंद्रजी पाटील, या गावचं ते भूषण आहेत. आणि नेहमीच लोकनियुक्त सरपंच मदनजी मते यांना त्यांची एक चांगली साथ लाभते. आणि ग्रामस्थांचा सहभाग हा सातत्यानं खूप चांगला राहिलाय. यामुळेच की का अगदी मतेजींना राजकीय एक मोठं पाठबळ, सामाजिक दृष्ट्या एक मोठी साथ रामचंद्रजी पाटील यांची नेहमीच आपण राजकारणातही पाहतो, सामाजिक कार्यातही पाहतो. त्यांचंही निश्चितच आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. अगदी कानपुली सारख्या गावातून कृषी उत्पन्न बाजार समितीचं पद ज्यांच्या माध्यमातून भूषवले,
ही अखंड कानपुली वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल. जोरदार आपण अपील पाहिली, पक्क बादल लेग बिफोरची जोरदार आपण अपील पाहिली, परंतु चेंडूची लाईन, चेंडूची लेन, चेंडूची उंची पाहिली जाते. हे त्रिवेणी संगम जोडलं तर अगदी फलंदाजाची कुंडली ही संपुष्टात येते. हे आपण अनेक वेळा पाहिले. आदात गुणसंख्यांक लेखक मिस्टर म्हात्रे, आयुष म्हात्रे, पियुष म्हात्रे अतिशय प्रांजल मतानं त्यांचं दमदार गुणसंख्यांक लेखन अबाधित अगदी 5 रात्रीमध्ये पाहिलं आपण. उद्या त्यांची मोठी कसरत असणार आहे. 2 युवा आहेत परंतु जिगरबाज आहेत. अगदी ज्यांच्या तालमीमध्ये घडत आहेत. तुमचे वस्ताद खूप भारी आहेत, जबरदस्त आहेत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत अगदी 1 या धावसंख्येवरती. AK-47 स्टाईल फटके येतील का? हो येत आहेत. चांगला फटका खेळला, अगदी डीप मिड विकेटकडे फटका टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहिलं. ND परिभागातील सर्वाधिक ताकदवर संघ म्हणून ज्या संघाकडं पाहिलं जातं असा संघ खाणाव. हे क्रिकेटची खाण आहे. इथे नवनवीन खेळाडू घडत आहेत. या क्रिकेटच्या मायानगरीने अनेक खेळाडू दिलेत आणि या संघाविरुद्ध खेळणारा संघ पाहायला मिळतो. शिवशंभो 11 तळोजा मजकूर तांडव. यंदाच्या हंगामामध्ये तांडव पाहिलं या संघाचं आणि चांगला खेळ राहिलाय. अनेक नाईट स्पर्धेमध्ये याही संघाचा डंका पाहिलाय. नुकताच अगदी का मागच्या हप्त्यामध्ये झालेली साई मैदानावरती आमदार चषकाची दमदार स्पर्धा शिवशंभो 11 तळोजा मजकूरनं गाजवली. कदाचित तिथे चॅम्पियन होऊ शकले असते. केवणी दिवा संघाविरोधात जी पहिल्या इनिंगमध्ये धाकड गोलंदाजी राहिली, त्यानंतर फलंदाजी राहिली, अंतिम पडावामध्ये या संघाला परास्त व्हावं लागलं. परंतु जबरदस्त खेळ तलोजे मजकूर या संघाचा पाहिला होता विगरमध्ये. ओहो फटका चांगला आहे, सुंदररित्या फटका खेळला, डीप मिड विकेटला आलाय. हा पहिला शानदार जानदार दमदार चौकार. संगीत पाहायला मिळतं डीजेच्या माध्यमातून. विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळला, जिथे 7 धावा धावपटलावरती रुजू होत असताना खेळाचं पहिलं अंक प्रगती पथावरती आहे. आणि या लढतीमध्ये सत्ता कोण राखेल याकडं तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. इथून पुढे कोणता संघ मार्ग होईल हे पाहावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती भूषण पाटील, एक ऑलराऊंडर भूमिका साध्य करणारा अवलिया क्रिकेटपटू बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकतोय. पहिल्या करारात हे धक्का दिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करत असताना त्याची दहशत, त्याचा दरारा. परंतु फलंदाज फटका खेळत असताना प्रतीकला पाहिलं टेंटेटिव्ह स्थितीमध्ये. आपण फलंदाजाला पाहिलं खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये पहिला गडी गारत. स्पर्धेतील अगदी मानवी विद्युत मनोरे पाहतो. उजव्या विद्युत मनोऱ्यावरती अगदी माननीय श्री बाराम पाटील साहेब आमदार महोदय यांचं कटआउट. त्यानंतर उजव्या रकाण्यामध्ये सन्माननीय श्री लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कांपोली मदनजी दोंडीराम मते यांना आपण पाहतो. आणि निश्चितच अगदी विनायक पाटील भासे खाणाव हेही अगदी या लढतीला एन्जॉय करतायत. कोणाचे भाचे? जितू गोंधळे यांचे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. CCTV कॅमेऱ्यापेक्षा खतरनाक कॅमेरेवाले आहेत प्राप्ती डिजिटल लाईव्ह. ओहो अगदी प्रहार करण्याच्या बेतात फलंदाज उमेश. वेगळ्या उमेदीने या फलंदाजाला खेळ साकार करायचा आहे. ही लढत 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे. आणि खेळाच्या पहिल्या अंकामध्ये विस्फोटक अंदाजामध्ये फटके हे खेळावे लागतील. सुंदररित्या स्पर्धेचं आयोजन कार्यरत अग्रेसर राजकारणाचे धुरंधर सन्माननीय श्री सबसे ग्रेट मदन शेठ दोंडीराम मते यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं रॉयल थाटामध्ये आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. दमदार कार्यप्रणाली या स्पर्धेची अविरतपणे आपल्याला जारी असल्याची पाहायला मिळते. व्हाईट बॉल
अगदी डेच अंगाम ही त्यांची सुरुवात राहिली. इवलेसे रोप लाविले द्वारी तयासा वेलू गेगला गगनापरी. आणि ही गगन भरारी अगदी नाईट स्पर्धेपर्यंत येऊन ठेपते आणि सलाबाद प्रमाणे ही सातत्यता त्यांच्या माध्यमातून आवाज दे. हे खरं तर ग्रामस्थ मंडळ कानपुलीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण सरपंच चषकाची मोहर तर आहेच, परंतु ग्रामस्थ मंडळ चषकाचा आगाजी ही नावाची जोड आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जो गोलंदाज आगीचे गोले फेकतोय, जिथे फलंदाज योगेशला मात्र माघारी जावं लागतं. दुसरा करारा दे धक्का. गीत डीजेच्या माध्यमातून पेशकश केलं जातं. परिस्थिती कशी असली तरी त्यातून सावरण्याचा विश्वास देणारा एकमेव चेहरा आई माऊली एकविरा. परंतु यंदाची पालखी काहीशी वेगळ्या कारणानं सुद्धा आपण गाताना पाहिली, परंतु पुढे तसं व्हायला नाही पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. 9 धावा 2 गडी बाद ही स्थिती सध्या घडीला स्कोर कार्डवरती. क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आझाद मैदान कानपुलीवरती हा क्रिकेटचा महासंग्राम आणि आजच्या या डे नाईट फॉर्म्युल्यातील अगदी अंतिम लढत इथे क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून एन्जॉय केली जाते. कानपुली फक्त गाव नाही आहे, तर विचारांची जन्मभूमी आहे. इथे क्रिकेटला आणि राजकारणाला समाजकारणाला एक वेगळ्या पद्धतीनं जगलं जातं आणि वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं. इथे आल्यानंतर क्रिकेटची श्रीमंती खूप वेगळी आहे, परंतु इथे अतिवेगानं अतिगतीनं धावसंख्या घेण्याच्या बेतात असलेल्या खानावला धावसंख्या काहीशी बनवता येत नाही, परंतु हा संघ अंतिम चरणामध्ये चांगले फटके खेळू शकतो. हे आपण अनेक वेळा पाहिले. मतीची नजर आहे, संकट काळात कायम हजर आहे. माझी कारल्याची एक वीर आई, प्रेम आणि मायेचा पाझर आहे. परंतु धावा इथे बनत नाहीयेत. धावसंख्या काहीशी रोखली आहे. धावसंख्येला टाले बंद केले. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पडाव करते. 10 का दम आहे. फक्त धावा गुणतालिकेवरती 10 आणि 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश हे प्राप्त केलं जातं. शिवशंभ 11 तळोजे मस्कोर. परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती फलंदाज उमेश कर्णुक सारखा फलंदाज शाबूत आहे, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे धोका नसावा. परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक या फलंदाजाला इथे घ्यावी लागेल. नवीन खेळाडू येतोय अवी. अवी येता क्षणी आक्रमक झालाय. लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव आलेला हा दमदार चौकार. चौदा धावसंख्येवरती या संघाची दरमजल 3 षटकांची लढत आहे आणि 3 षटका गणिक विस्फोटक अंदाजामध्ये खेळाच्या पहिल्या अंकात या फलंदाजी करणाऱ्या टीमला धावसंख्या ही बनवावी लागेल. समोरील संघ तळोज मस्कूर, ज्या सांघिक कोठ्यामध्ये अगदी खेळाडू आपण भूषणला पाहतो, त्यानंतर अगदी मोरेला पाहतो. जय मोरी अगदी अविरतपणे ग्रेट स्टार्ट देताना पाहिलंय आणि हे ऐकत असताना अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्येला रोखायचं आणि ते काम गोलंदाजांच्या मार्फत चांगलं राहिले. प्रथमेश नामक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, पुन्हा एकदा आक्रमण. रिप्ले राहिला, परंतु झेल घेण्याची नामी संधी होती. त्या ठिकाणी फाईन लेगला विशाल पाटील. हा विशाल झेल घेणं खूप गरजेचं होतं. अगदी अंतिम टप्प्यामध्ये त्यानं हनुमंत उडी लगावली, चेंडूवरती झडप घातली, परंतु झेल भूदान होताना पाहिला. अगदी रिले कॅच घेण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा हा विशाल सज्ज होता, परंतु झेल भूदान होताना पाहिला. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी एकूण धावा 15.
तीन गडी बाद ही स्थिती आहे. पक बाधा लेग बिफोरची शिकार आणि खेळाडू इथे बाद होतोय उमेश कर्णोक. जाते 350 वर्षापूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे 100 राहुणी अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते करणारे उत्तम अभियंते राजे शिव छत्रपती सन्माननीय मुरलीधरजी पाटील तळोज मजकूर आणि चंद्रकांतजी मते यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. धावत संख्येला रोख लागली. रोखोक माणा हा गोलंदाजीच्या माध्यमातून राहिले. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती धावत संख्येला टाळेबंद केले. परंतु स्लॉगरच्या षटकादरम्यान पियुष जर धावा बनल्या तर सन्मानजनक धावत संख्येकडे या संघाचं प्रस्थान असेल. टीम खाणाव ऐक गावदेवी 11 या नावानं खेळणारा हा खाणाव अगदी नेहमीच अनेक नाना विविध गावामध्ये जात या खेळाडूंनी या संघानं अभेद्य अशी कामगिरी साकार केली आहे आणि या संघातील खेळाडू सुद्धा तरबेज खेळ करताना आपण पाहिलेत. ओहो आपटी बॉल आयटम बॉम्ब आणि सद्य घडीला अगदी आक्रमक शैलीचा फटका आहे. अगदी वेगळ्या ढंगात वेगळ्या रंगात खेळत असताना हा फलंदाज वेगळ्या तोऱ्यात खेळतोय. त्या क्षणी आक्रमकता दहशत दरारा हुक करण्याचा प्रयत्न राहिला तोही अगदी सक्सेसफुल रित्या लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून आलेला हा जानदार चौकार. आक्रमकतेने हे फटके यायलाच हवेत. 19 धावत संख्येवरती या संघाची सद्य घडीला आपल्याला दरमजल पाहायला मिळते. सद्य घडीला काहीसा संघर्षमय कालखंड दोन संघाकडून राहिले. खेळात संघर्ष आहे त्याशिवाय यश हे मिळत नसतं आणि यशाची यशोगाथा गाठायची असेल तर अशा पद्धतीचा खेळ दोन संघाने इथे पूर्णपणे साकार करावा लागेल. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये साध्य होत असताना धावत संख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. एकूण 21 धावा सद्य घडीला धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद ही आपण स्थिती पाहिली टीम खाणावची. ओहो रोखले थांबवले. अगदी फलंदाजाला रोखण्यामध्ये यश हे प्राप्त केलं जातं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सद्य घडीला जय मोरे अष्टपैलू गुणवान खेळाडू आक्रमकरित्या दहशतीवर्धक गोलंदाजीचा आगाज हा त्याच्या माध्यमातून राहिलाय आणि धावत संख्येला आता रोखून धरले. 21 धावा 4 गडी बाद 3 चेंडू चांगले राहिले खानावला तर सन्मानजनक धावत संख्या बनली जाईल. तो बनवण्याचा मनसुबा आहे परंतु यष्टांच्या मागे चांगले यशचे रक्षण कुणाल पाटील त्या ठिकाणी दाखल होते आणि लागलेला हा 5वा धक्का. जे 21 धावा 5 गडी बाद ही आपल्याला स्थिती पाहायला मिळते. या रजनी स्पर्धेचं दमदार आयोजन या कालोख्यारात ही संघर्षाच्या पाऊलखुणा असलेली रायगड जिल्ह्यातील पनवेल मधील ही कानपुली गावची माती आणि या काल्या मातीत आझाद मैदान क्रीडा संकुलनामध्ये सोनेरी प्रकाशात उज्ज्वलित होत आहेत. खरं तर अगदी सरपंच ग्रामस्थ मंडळ चषकाच्या या लखलखत्या वादी मानवी विद्युत प्रखर पांढरे शुभ्र आपण हे टावर पाहू शकता ज्यातून अगदी प्रकाशमय मैफिलीत करणार हे वातावरण हे प्रस्तावित केलं जातं. उत्तम दर्जाचं आयोजन उत्तम दर्जाचं नियोजन. माझं स्वप्न माझं ध्येय माझ्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे ही ध्येय धोरणं आखणारे आमचे सन्माननीय मदनजी मते सरपंच महोदय त्यांच्या साथीनं अगदी कुमार आदित्य मते यांची चांगली आपल्याला मेहनत पाहायला मिळते. आणि इथे आलेला नो बॉल आणि तिथे अगदी फ्रीड बॉल आहे. खुल्याम खेळण्याची नामी संधीचं सोनं अजमावायचं आहे. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु रोखले आलेला अजून एक डॉट बॉल. सर्वाधिक डोकीदुखी आहे परंतु अंतिम बॉल
इथे मोठा फटका आला तर अगदी उत्तरार्धामध्ये एक नवचैतन्य संचारेल, ती ऊर्जा घेऊन उत्तरार्धामध्ये खानाव संघ जाऊ शकतो. परंतु इथे एखादा डॉट बॉल विकेट काढली तर पुन्हा एकदा आपली धाकड गोलंदाजी ही पाहायला मिळेल शिवशंभू 11 तलोज मजकूर संघाकडून. परंतु फलंदाजाकडून काहीसा धक्कादायक प्रयत्न पाहिला. इथे रिव्हर्स फटका का खेळला हा काढू कक्षेतून आवाज आला, परंतु त्यांनी त्या फटक्याशी पूर्णपणे मैफिल सजवली होती, परंतु त्याला यश आलं नाहीये. आलेला तो निर्वाणीच्या षटकातील तो अंतिम चेंडू डॉट आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्डवरती धावा बनताना पाहिला. 24 उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत 18 चेंडू 25. संघाला एक चांगली पाठबळ देण्याची भूमिका ही आदित्य 11 या नावं नाही गावदेवी आदित्य 11 हा संघ आपण अनेक वेळा खेळताना पाहिला, ज्यामध्ये मदनजी मते यांनी नेहमीच एक आर्थिक सहाय्य हे संबंध गावकऱ्यांना आणि खेळाडूंना दिलं. त्यांचे अगदी मनपूर्वक आभार. आणि अशा रीतीने अगदी या 5व्या पर्वामध्ये वेगळ्या ढंगात वेगळ्या रंगात या स्पर्धेचं आयोजन आपण इथे पाहिलं. गजल क्रिकेटचा 16 आनंदाचा आनंद पर्व आणि आनंद महोत्सव आज क्रिकेट रसिकांनी पूर्णपणे एन्जॉय केला. हा डे नाईट हा फॉर्म्युला अगदी 5वी रात्र पंचम रात्र पंचतारांकित आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये ग्रामस्थांचा विशेष सहभाग आहे आणि याच मुले की काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास आहे. खेळाचं पहिलं अंक पहिल्या अंकामध्ये अगदी पहिलं षटक भूषणचं राहिलं. 7 धावा त्यानं खर्च केला, 7 राखली. बॉलिंग ट्रॅकवरती रॉयल थाटात 8 धावा ज्यानं खर्च केला असा प्रथमेश आणि त्यानंतर वारे छोरे असे म्हणणारे त्यांचे प्रेक्षक असा जय मोरे बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं. स्लॉगरचं षटक त्यानं उत्तमरित्या हाताळलं. धावा दिले 9. 3 षटकांचं जर मिलन केलं मात्र तर तब्बल धावा स्कोर कार्डवरती बनताना पाहिल्या 24 आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत एकूण धावा 25. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंटरी बॉक्स सोडून मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा सालावाद प्रमाणे आमच्यासारख्या लहान समालोचकांना समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल आमचे मुख्य आयोजक सन्माननीय सबसे ग्रेट मदन शेठ मध्ये आपलं मनपूर्वक आभार. आम्ही येतो रजा. कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईंट होत आहे समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर अग्रगण्य नाव AK-47 शांत संयमी समालोचक आकाजी शेलके सर चिंचवली. धन्यवाद. दर्जेदार असा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला. आमचे बंधुतुल्य आणि गुरुबंधू अर्थातच रोशनजी पाटील सर शिरवली यांचा आपण पुन्हा आवाज ऐकणार आहोत. मी त्यांच्याजवळ पुन्हा एकदा नक्कीच त्यांच्यासोबत जॉईन होईन. भाग्य समजतो का त्यांच्यासोबत बोलण्याची संधी मिळते. रोशन सर काय सांगाल स्पर्धेबद्दल? भरपूर चांगली स्पर्धा आहे आणि एकंदरीत सामन्याबद्दल तुमचे काय मत आहे? नक्कीच सामनाही चांगला होईल आणि स्पर्धा अतिशय सुंदर पाहायला मिळते. एखाद्या नाईट स्पर्धेचं आयोजन ठेवणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. लाखो रुपयांची उलाढाल असते. 1 ते 1.5 महिन्या अगोदरपासून प्रचंड मेहनत ही आयोजकांची साकार होते आणि तेव्हा स्पर्धा ही दमदार होते आणि पहिल्याच बॉलवरती हा दमदार षटकार. अतिशय अतरंगी असा आपण फटका पाहिला. क्रिकेटचा या कुरुक्षेत्रावरती अतिशय सप्तरंगी खेळ साकार करण्याच्या इराद्यात हेतून खेळणारे रायगड टेनिस क्रिकेट जगतामध्ये क्रिकेटच्या सारीपाठावरती दमदार खेळ साकार करणारे 2 संघ सध्या घडीला आमने सामने खेळत आहेत.
25 धावसंख्येचं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवरती शंखनाद षटकाराचा. नक्कीच बॅट्समन देखील आपण पाहतो तितकाच ताकदवान आहे. भूषण पाटील म्हटलं तर भूषण फटके मारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि सुरुवात चांगली केलेली आहे. इंग्रजीमध्ये एक प्रोवर्ब आहे रोशन सर, वेल बिगन इज अ हाफ डन. म्हणजे विजयासाठी तुम्हाला तुमची चांगली सुरुवात होणं फार गरजेचं आहे. शर्यत पहिली उडी घेणारा नंदी जो आहे तो शर्यत आपण पाहतो की सहज जिंकतो आणि इथे आपण पाहिलं तर तेच फॉर्म्युलासह बॅटिंग करताना फलंदाज पाहायला मिळाले. नक्कीच ही विजयाची महानांदी आहे आणि या विजयाच्या महानांदीमध्ये एक वेगळं तांडव, वेगळा संघर्षमय कालखंड दोन संघांना गाजवायचा आहे. ज्या हेतून अगदी दोन संघ चांगले खेळत आहेत. खेळाचं पहिल्या अंकामध्ये जो ग्रेट स्टार्ट राहिला नाहीये, पोषक धावसंख्या न बनणं हे उत्तरार्धामध्ये काहीसं संघर्षमय कालखंड खानावला इथे आजमावायचं आहे. बॅटिंग जबरदस्त झाले. स्ट्राईक एंडला पुन्हा आपल्याला भूषण पाहायला मिळतील आणि गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक पंकज. आक्रमण हॅमर केलंय बॉलला, लाजवाब स्ट्रोक, साऱ्यांसाठी दर्जेदार, धावांचं अंतर कमी करणारा षटकार. त्याच पद्धतीचा खेळ अगदी साई मैदानावरती खेवणी दिवा या संघाविरोधात अ गटातून आलेला संघ आणि याही संघाची दमछाक या संघाने केली होती अलीकडच्या साप्त्यामध्ये. परंतु इथे असलेला संघ खानावे हा संघ संघर्ष जाणतो. ज्या संघामध्ये क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले आणि या संघाला आता हरवणारी खेळ हा साकार करायचे. जे काय झालंय हे विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन खानावला करावं लागेल. बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते आणि धावांचं अंतर म्हणजे खूप कमी केलंय, कारण 23चा पाठलाग होता 18 बॉलमध्ये आणि जवळ 25चा पाठलाग होता आणि त्यामधून आपण जर विचार केला तर 14 धावा आता त्यांनी जरूर आतापर्यंत एकवटल्यात. 15ला फक्त 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 15 चेंडूने अगदी 11 हे समीकरण तय करायचे. पहिल्या 3 चेंडूमध्ये अगदी 14 धावा आपण म्हणताना पाहिले आणि आलेला अजून एक दर्जेदार शानदार हा जानदार चौकार आणि आता समीकरण 14 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 7. जरूर सांगितलंय की 3 मध्येच आता 11 धावा येतील. इतका जबरदस्त आमचा बॅट्समन आहे आणि तो सिद्ध देखील करतोय. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या बॉलवरती आलेला मोठा फटका, 4 धावा आपण पाहिल्यात. हाही बॉल चांगला फटका खेळायचा आहे. फिल्डर आहेत, लॉंग ऑनला कोणतीही चुकी नाहीये. सेकंडसाठी तिकडे चान्स घेतात आणि परतावा लागेल भूषणला. विकेट मिळाली आहे आणि फलंदाज बाद होतोय. आणि आता अंतिम चरणानजीक समीकरण स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी चेंडू शिल्लक असतील 13 आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. एकच मोठा फटका या सामन्याचं प्रतिबिंब उमटवेल आणि पुढे कोणता संघ मार्गस्थ होईल हे पाहावं लागेल. आलेला नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवरती जर्सी क्रमांक 12 बाळूराजे. बाळूराजे म्हटलं तर हा देखील एक चांगला फलंदाज आहे. आघाडीला नियमितपणे शिवशंभोचं नेतृत्व त्यानं केलेलं आहे, परंतु आज आपण पाहिलं थोडे चेंजेस पाहायला मिळाले बॅटिंग ऑर्डरमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे इथून पुन्हा बॅटिंग करण्यासाठी जय मोरे. स्ट्राईक त्याच्याकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेमध्ये फिनिशिंग टच आणि सामना जिंकलाय. यावेळेला शिवशंभो तळोजे मजकूर संघानं अंतिम 6 मध्ये दाखल झालेत. सेलिब्रेशन पाहायला मिळतो. अगदी डान्स त्यांचा तांडव पाहायला मिळेल. त्यांचं सेलिब्रेशन हे पाहण्याजोगं असतं आणि ते सामना जिंकतोय शिवशंभो 11 तळोजे मजकूर. चांगला खेळ आहे गावदेव 11 खानाव, परंतु अंतिम चरणामध्ये या संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. टीम शिवशंभो 11 तळोजे मजकूर संघाचे मॅन्टॉर, त्यांची मॅनेजमेंट टीम, त्यांचे संगणक, त्यांचे प्रेक्षक यांचे आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा शुभेच्छा येत आहेत शिवशंभो 11 तळोजे मजकूर संघासाठी. वैभव पाटील तळोजे मजकूर आणि त्यानंतर साई राजे तळोजे मजकूर आमचे को कॉमेंटेटर यांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. तळोजेकर वेगळ्या मैफिलीमध्ये धुंद होते, परंतु आता ते त्यांच्या खेळाडूंना शुभेच्छांचा वर्षाव देण्यासाठी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु खानाव संघ या स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळलात, पुढच्या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. अंतिम लढत या संघाने इथे बाजी मारली आणि अशा रीतीनं आजच्या दिवसातील दमदार खेळ पाहिलं. या स्पर्धेतील प्रायोजक करते आदित्य 11, एकविरा डीजे, GCC कानपोली, आदित्य एंटरप्राइजेस, न्यू स्वरूप मोटर्स, भूषण एंटरप्राइजेस,
गावदी ब्रास ब्रँड, रोशनी इंटरप्राइजेस, अक्षर इंटरप्राइजेस, अथर्व 11 आणि वैष्णवी इंटरप्राइजेस या सहप्रायोजकर्त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. त्यानंतर अगदी आमचं डीजे वाले, लाईव्ह वाले असतील, त्यानंतर मंडप डेकोरेटर्स यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मयूरराजे आलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॅन्टर म्हणून एक चांगली भूमिका त्यांची असते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर